मित्र परिवार भाऊ, या ठिकाणी मी आपणास जाणीवपूर्वक एक गोष्ट सांगू इच्छितो की प्रभाग क्रमांक 9 ची लढाई, ही लढाई आपण ज्या पद्धतीने बघत आहात, कारण प्रत्येक ठिकाणी इंदापूर शहरामध्ये आणि तालुक्यामध्ये चर्चा करत असताना एका गोष्टीची चर्चा वारंवार लोक करताना दिसून येत आहेत की ज्यांना या इंदापुरातल्या 4 लोकांची ओळख नाही, अशी लोक तालुक्यात राहून इंदापूर मधल्या प्रभाग 9 बद्दल बोलतात. परंतु प्रभाग 9 मध्ये ज्या उमेदवाराची धास्ती आणि भाऊ, म्हणजे ते एक मन असते काय, डब्यात काय बावा दाखव मला चावल तुला, पण मी शेजारीच राहतोय, त्यामुळे हा जो भाऊ आहे आणि हा जो फुगा आहे, हा फुगा फोडायचं काम येणाऱ्या काळामध्ये उमेश क्षीरसागर, आपल्या सगळ्यांचा आवडता, सगळ्यांचा प्रिय, ज्याला आपण गोटे म्हणून ज्याचा उल्लेख करतो, त्याच्या रूपाने हा फुगा फोडण्याची एक चांगली आणि नामी संधी आपल्या सगळ्या समोर आलेली आहे. बांधवांनो, या ठिकाणी या प्रचाराच्या शुभारंभाला गोट्या क्षीरसागर, आपल्यास विनंती आहे, कृपया आपण समोर येऊन एक वेळ सगळ्यांना साष्टांग असा नमस्कार घालावा, सगळ्यांचा आशीर्वाद घ्यावा. कारण याच माय माऊली आणि या माझ्या ज्येष्ठांचा, बंधूंचा, या सगळ्यांच्या आशीर्वादाच्या जोरावर आपण ही लढाई आपल्यासाठी खूप सोपी आणि सोयीची होऊन गेलेली आहे. मित्रांनो, या ठिकाणी त्यांच्या समवेत आपल्याला जे 3 उमेदवार या ठिकाणी दिलेले आहेत, या 3 उमेदवारांपैकी कुणीतरी एक उमेदवार असणार आहे. परंतु मी माझ्या त्या सर्व भगिनींना, माझ्या त्या बहिणींना अगदी साष्टांग नमस्कार घालील, त्यांच्या समोर मी नतमस्तक होतो भाऊ. कारण यांनी इतक्या मनाचा मोठेपणा दाखवलेला आहे की आपण श्रेष्ठी जो निर्णय घ्याल त्या निर्णयाच्या पाठीमागे या सर्व माझ्या भगिनी राहणार आहेत. या ठिकाणी उपस्थित राहत आहेत इंदापूर नगरपालिकेचे कृष्ण भीमा विकास आघाडीचे अधिकृत उमेदवार नगराध्यक्ष पदाचे सन्माननीय प्रदीप दादा गारटकर. आपल्या सगळ्यांना विनंती आहे की कृपया टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं स्वागत करूया. धन्यवाद. कृपया हलगी आणि मग हा फुगा फोडण्याचं काम आपल्याला करायचं. त्याचं कारण आहे की ज्या व्यक्तीनं, अगदी जास्तीचा वेळ घेणार नाही प्रवीण भैया, परंतु ज्यांचं इथं मतदानात नाव नव्हतं, अशा व्यक्तीचं नाव त्यांनी, मला आठवते गारटकर दादा 9 तारखेची आपली वाद पॅलेस मधली ती मीटिंग, त्या मीटिंग मध्ये समोरच्या माणसांनी सांगितलं की माझं या ठिकाणी मतदार यादीमध्ये नाव लावण्यापासून आदरणीय प्रदीपदादा गारटकर यांनी इतका मोठा आशीर्वादाचा हात ठेवला. आणि त्यानंतर या प्रसंगी, म्हणजे हा प्रसंग मित्रांनो, आपण आदरणीय गारटकर दादांची लढाई आणि या लढाईला नामदार हर्षवर्धन पाटील साहेब यांची असलेली साथ, या साथीकड, प्रवीण भाईंच्या खंबर साथीकड बघत असताना मला एक इतिहासात जाऊन एकाच गोष्टीचा या ठिकाणी उल्लेख करतो. मी जास्तीचं भाषण करणार नाही भाऊ, परंतु परिस्थिती फक्त सांगणं गरजेचं आहे. आजच पहिलंच आणि शेवटचं भाषण करणार आहे, फक्त 3 मिनिटाचं, शेवटचं म्हणजे माझ्या प्रभागातलं, कारण आम्ही अधिकृत सभा तुमचा नेते मंडळींचा इथं जास्तीचा वेळ घेणार नाही. आमची लढाई तुमच्या आशीर्वादानं, भैया साहेबांच्या साथीनं आम्ही खंबीरपणे लढणार आहोत. त्यामुळं फक्त थोडा वेळाचे फटाके बंद करा, आता फटाके बंद करा. कारण मित्रांनो, हे जे आपण समोर चित्र बघत आहात, हे चित्र, हे या अगोदर पी.के. गारटकर जे थोर स्वातंत्र्य सेनानी होते आणि संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीनंतर महाराष्ट्राचा मंगल कलश ज्यावेळी आला आणि महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये सन्माननीय आदरणीय कर्मयोगी श्रद्धेय भाऊ यांच्या बरोबरीनं ज्यांचं नाव आदरानं घेतलं जातं ते थोर स्वातंत्र्य सेनानी पी.के. गारटकर यांचे सुपुत्र. म्हणजे हे नातं एक पिढीचं नसून हे नातं
याच्या पाठीमागच्या पिढीचं ते नातं या देशाच्या देशसेवेसाठी जनकल्याणासाठी परत एकदा या दोघांनी जोडीनं एकत्र येण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे आणि सोबतीला आमच्या प्रवीण भैयांसारखा एक खंबीर माणूस या ठिकाणी उभा आहे आणि म्हणून मग इथल्या लढाईचा भाऊ अगदी तुम्हाला अगदी स्पष्टपणे नेते मंडळींना आम्ही एक ग्वाही देऊ इच्छितो की ही लढाई इथल्या नगरामधल्या प्रत्येक जणानं माझ्या प्रत्येक माय भगिनीनं माझ्या प्रत्येक इथल्या असणाऱ्या त्या मतदारांना जो आदरणीय प्रदीपदादा गारटकर यांच्यावर प्रेम करतो ज्यांना इथली कंपनी सरकार आणि कंपनीची सत्ता उलथून टाकायची कारण कंपनीच्या सत्तेचा उल्लेख करत असताना हा उल्लेख मी या ठिकाणी जाणीवपूर्वक करतो की मित्रांनो आपण संविधान मानतो लोकशाही मानतो शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणतो पुरोगाम्यांचा महाराष्ट्र म्हणतो आणि बाबासाहेबांचं नाव घेत असताना जर त्याच व्यक्तीला 15 आणि 20 वर्ष आपण या सत्तेत त्याला वाटत येत असू तर मग ही लोकशाही मानण्याचा बाबासाहेबांना मानण्याचा आपल्याला नक्कीच अधिकार नैतिक अधिकार आहे का हा प्रश्न माझा सगळ्यांना आहे मित्रांनो या ठिकाणी जर आपण ते मानत असू तर उद्याच्या काळामध्ये आपल्याला गद्दारांना योग्य तो धडा शिकवण्याचं काम आपण करूया आपण साथ देऊया आपण सर्वजण स्वतः उमेदवार आहोत या पद्धतीनं इथून पुढच्या काळामध्ये काम करूयात मी जास्तीचा वेळ घेत नाही मी फक्त एकच शेअर या सगळ्याचे हित म्हणतो की भाऊ आणि दादा मी म्हणजे हे माझं वाक्य नसून माझ्या नगरातल्या त्या प्रत्येक मतदाराचं वाक्य आहे की मी माझ्या स्वप्नांची बाग लावणार आहे मी माझ्या स्वप्नांची बाग लावणार आहे काही स्वप्ने स्वस्त तर काही स्वप्न महाग लावणार आहे महलातील देवालयातील देवांची शपथ मी गरिबांच्या झोपडीतील देवाऱ्यातील देवाची शपथ महिलातील देवांना आम्ही आग लावणार आहोत परत एक वेळ आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो आदरणीय भाऊंना आणि दादांना विनंती करतो की गणरायाच्या चरणी लीन होऊन आपण या ठिकाणी शुभारंभ करत आहोत आपण लीन होऊन यावं प्रवीण भाई आम्ही प्रवीण भाईंना आम्ही इतकं आमच्या घरातलं मानतो कारण प्रवीण भाईंनी आमच्या भागातल्या इतके प्रपंच हे लावले त्यामुळे भैयांबद्दलचा प्रोटोकॉल आम्ही नक्की पाळतो परंतु भैयांचं व्यक्तिमत्व आमच्यासाठी खूप जवळचं आणि घरातलं सगळ्या उमेदवारांना विनंती कृपया वर जा या ठिकाणी प्रमुख पाहुणे अधिकृत प्रचाराच्या शुभारंभाची घोषणा करण्यापूर्वी एक छोटासा सन्मान भाऊ छोटासा या ठिकाणी आदरणीय हर्षवर्धनजी पाटील साहेब इथून पुढे अगदी भाऊंच्या बाबतीत त्यांचं नाव घेताना अगदी मोठ्या मनाचा माणूस हे म्हटलं तर वावगं ठरणार नाही कारण एवढं आभाळा एवढं मन एवढं औदार्य दाखवणं याला सुद्धा हिम्मत लागते भावांनो आणि ते आपल्या गावासाठी आपल्या स्वाभिमानासाठी आदरणीय भाऊंचा सन्मान या ठिकाणी ज्येष्ठ सन्माननीय बबनरावजी जगताप त्याचबरोबर या ठिकाणी प्रवीण भैया यांना विनंती करतो की भैयांनी या ठिकाणी मार्गदर्शन करावं गणपती बाप्पा मंगल मूर्ती आवाज जोरात पाहिजे गणपती बाप्पा
मंगल मूर्ती। आज श्री गणेशाच्या आशीर्वादानं, आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं इंदापूर नगरपालिकेच्या मतदानाच्या इलेक्शनच्या संदर्भात आपल्या या सरस्वती नगराला सुद्धा नाव सरस्वती आहे आणि या सरस्वतीच्या नगरामध्ये आपल्या सगळ्यांच्या आशीर्वाद घेण्यासाठी कृष्णा भीमा आघाडीचे अधिकृत उमेदवार इथं या ठिकाणी उपस्थित असलेले तुमच्या आमच्या सगळ्यांचे लाडके उमेदवार सन्माननीय प्रदीपदादा गारटकर, त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार मंत्री, आपल्या सगळ्यांचे लाडके नेते सन्माननीय हर्षवर्धन भाऊ पाटील साहेब, आमचे सहकारी नानासाहेबजी शेंडे, बारामतीवरून आवर्जून उपस्थित झालेले आमचे भारतीय जनता पार्टीचे नेते सन्माननीय अविनाशजी मोठे साहेब, तानाजी बापू थोरात, नानासाहेब शेंडे, माऊलीजी वाघमोडे, किरणजी गानपोटे, नौशादजी मुलानी, विष्णुपंत मगर, किरणजी कोपणे, तानाजी देशमुख, गणेशजी पांढरे, रामभाऊजी आजबे सर, चांदबाई पठाण, महबूब मोमीन, दादासाहेब नायकुडे, श्रीनिवास सातपुते, बंटी भैया सोनवणे, प्रवीण भैया शेलार व सन्माननीय इथं उपस्थित असलेले आमचे पठाण डॉक्टर कुठे, डॉक्टर साहेब कुठे आहेत, त्याचबरोबर गफूरबाई सय्यद व उपस्थित सगळे माझ्या माता भगिनी, तरुण सहकारी. मी आपला जास्त वेळ घेणार नाही, परंतु येणाऱ्या 2 तारखेला इंदापूर नगरपालिकेचं या ठिकाणी मतदान आहे आणि आपल्याला असं वाटतं की प्रत्येक इलेक्शन येतं जातं, त्या इलेक्शनला काय एवढं महत्व आहे, परंतु बांधवांनो प्रत्येक इलेक्शनला खूप काय महत्व असतं आणि ते महत्व या कारणानं असतं. हे इंदापूरचं नगरपालिकेचं इलेक्शन तुमच्या आमच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचं आणि पुढच्या पिढीच्या भविष्याला कलाटणी देणारं हे येणाऱ्या 2 तारखेला मतदान आहे असं मला या ठिकाणी वाटतं. बांधवांनो, इंदापूर शहर म्हणलं की छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोबा छत्रपती मालोजीराजे यांच्या पावन स्पर्शानं या ठिकाणी हे इंदापूर शहर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी ओळखलं जातं आणि या शहरामध्ये एक ऐतिहासिक वारसा असणाऱ्या शहराची जी विकास एक व्हायला पाहिजे होता त्या पद्धतीने विकास या ठिकाणी झालेला नाही आणि हा विकासाची गंगा पुढे जर आपल्याला न्यायची असली तर प्रदीपदादा गारटकर यांच्याशिवाय या ठिकाणी पर्याय नाही, हे तुम्हाला ठामपणे आवर्जून बांधवांनो या ठिकाणी सांगतो. शेवटी लक्षात घ्या, पाठीमागची 5 वर्ष तुम्ही इतर लोकांना भाऊ आपण सगळ्यांनी या ठिकाणी संधी दिली. आता माझी तुम्हाला नम्र विनंती आहे, एकदा गारटकर दादांना आणि त्यांच्या बरोबरच्या असणाऱ्या 20 नगरसेवकांना संधी द्या. मला 100% खात्री आहे की दादा 24/7 ही लोकांची सेवा करण्यामध्ये मग्न राहतील आणि लोकांना मदत करण्याची भावना गारटकर दादांची खूप असते. आपण लहानपणापासून या ठिकाणी बघितलं, इंदापूर शहर म्हणजे त्यांना कुटुंब वाटतं, गाव वाटतं आणि या गावाच्या पुढं या कुटुंबाच्या पुढं ते कधीच कुणापुढे झुकले नाहीत. त्यांना कधी कुठली वेळ आली तर त्यांनी त्या वेळेला लाथ देऊन सांगितलं की पहिल्यांदा माझं गाव राहील, माझी लोक राहतील आणि लोक म्हणतील तीच मी करेल. हे प्रत्येक भावनेनं या ठिकाणी ते आपल्याला सांगत असतात. आणि आता आपण पाहतो नगरसेवक, पाठीमागेही तुम्ही सगळे नगरसेवक बघितली, आता गारटकर दादांच्या नेतृत्वाखालची नगरसेवक ही बघा. नगरसेवक म्हणजे कसा असावा एकदा संधी देऊन बघा. भीमा कृष्णा विकास आघाडीचे जे नगरसेवक आहेत हे खरंच तुमचे सेवक असतील, लक्षात ठेवा. उगाच नावाला नुसतं नगरसेवक म्हणायचं आणि खाली काय धंदा करतात हे तुम्हाला सगळ्याला माहिती आहे. मी माईकवर काय बोलणार नाही, परंतु आपल्याला या सगळ्या गोष्टीचं या ठिकाणी माहिती आहे. म्हणून इथं कृष्णा भीमा विकास आघाडीच्या या ठिकाणी म्हणजे इथं बऱ्याच लोकांनी या प्रभागातून सुद्धा या ठिकाणी अर्ज भरलेले आहेत. शेवटी इथली ज्येष्ठ बसणारी मंडळी या ठिकाणी जो उमेदवार देतील त्या उमेदवाराच्या पाठीमागं आपण या ठिकाणी खंबीरपणे या ठिकाणी उभं राहावं अशा प्रकारची मी आपल्याला नम्रतेपूर्वक विनंती करतो. या आपल्या या प्रभागातून सौ सारिका अमोलजी पवार
यांनी या ठिकाणी आपल्याकडं अर्ज भरलेला आहे। त्याचबरोबर सौ पूनम अक्षयजी जगताप यांनीही आपल्याकडे या ठिकाणी अर्ज भरलेला आहे। त्याचबरोबर मनीषा संदीपजी चव्हाण यांनीही या ठिकाणी अर्ज भरलेला आहे व श्री उमेश दिलीप क्षीरसागर यांनीही या ठिकाणी अर्ज भरलेला आहे। शेवटी सगळी ज्येष्ठ मंडळी बसून या ठिकाणी ठरवतील कोण जी नौशादभाई मुलानी यांनीही या ठिकाणी अर्ज भरलेला आहे। शेवटी आता ही सगळी ज्येष्ठ माणसं बसणारी जी आपल्याला उमेदवार देतील ते उमेदवार आपले सेवक म्हणून बांधवांनो निश्चित प्रकारे या ठिकाणी काम करतील। इंदापूर शहरामध्ये अनेक समस्या आहेत, शिक्षणाची समस्या आहे, त्याचबरोबर पाण्याची समस्या आहे, बेरोजगाराची समस्या आहे, शहरीकरण वाढत असताना अपुरे रस्ते, व्यवस्थित गटारी, स्वच्छता याचा खूप मोठा या ठिकाणी अभाव आहे। आज मला आवर्जून सांगायचं दादा भाऊ, आज इंदापूर शहरात हे पुणे सोलापूर हवेवरचं मुख्य या ठिकाणी इंदापूर आपलं शहर आहे। या शहरामध्ये आपली काय बाहेरची लोक आली किंवा इथल्या शहराच्या नागरिकांना चांगल्या पद्धतीनं सुलभ शौचालय सुद्धा आपल्या कुठं शहरामध्ये भाऊ सुलभ शौचालय सुद्धा आपल्या शहरामध्ये नाहीये, ही वस्तुस्थिती आहे। त्याच्या पुलीकडं शिक्षणाची व्यवस्था सांगायचं गेलं, अंगणवाडीच्या इमारती सुद्धा आपल्या या ठिकाणी नीटनेटक्या नाहीत। आज मला सांगा, आमच्या श्रीरामनगरच्या सोसायटीमध्ये त्या परिसरामध्ये चावडीमध्ये अंगणवाडी भरती, दादा चावडीमध्ये अक्षरशः अंगणवाडी भरती। मग त्या गरीब या नागरिकांनी, मध्यमवर्गीय नागरिकांनी जायचं कुठं? लाखो रुपयाची फी भरून आपण त्या ठिकाणी सगळीजण कुठं ऍडमिशन घेतात, पण बाकीच्या नागरिकांना उच्च चांगलं शिक्षण जर पाहिजे असलं तर कृष्णा भीमा आघाडीशिवाय बांधवांनो या ठिकाणी पर्याय नाही। ठामपणे बांधवांनो मी तुम्हाला सांगतो, अनेक समस्या आहेत, पाण्याची समस्या आहे, उजनी धरण आहे, सगळं पाणी या ठिकाणी आपल्याला पिंपरीच्या जोडवरनं येतं, ते सगळं पाणी अशुद्ध आहे। आज तुम्ही जर पाहिलं तर जनावर धुईच्या लायकीचं सुद्धा पाणी नाही अशी सगळी लोक सांगतात। तिथं आरो व्यवस्था, स्वच्छ पाणी इंदापूर शहराला 24 तास जर पाहिजे असलं तर प्रदीप दादांशिवाय पर्याय नाही, मी तुम्हाला ठामपणे सांगतो बांधवांनो। एकदा देऊन बघा संधी। दादांनी सुद्धा या अगोदर 1991 सालापासून त्या ठिकाणी शहराचं नेतृत्व करतात। त्यावेळेस सुद्धा नगरसेवक असताना इंदापूर शहर महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी नगराध्यक्ष कोण होता, महाराष्ट्राला त्यांनी या ठिकाणी कामाच्या माध्यमातून दाखवून दिलं। अशी अनेक कामं बांधवांना तुम्हाला सांगता येतील मला। बघा, इलेक्शन जातात येतात, इलेक्शनला किती महत्व आहे या ठिकाणी आपल्याला इलेक्शन झाल्यावर समजतं। आता तुमच्या घरी कुणी येईल, कुणी पाया पडेल, कुणी वेगवेगळ्या प्रकारची आमिष दाखवतील, कुठल्या आमिषाला बांधवांनो या ठिकाणी बळी पडू नका। तुमचं मतदान हे अमूल्य चांगला उमेदवार बघून करा। कृष्णा भीमा आघाडीचा उमेदवार अतिशय चांगले आहेत, उच्च शिक्षित आहेत सगळे उमेदवार आमचे, आणि अगदी सेवक म्हणून काम करतील, त्यांचा व्यवसाय चांगले आहेत आणि चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी तुमची सेवा करतील असा आम्हाला या ठिकाणी बांधवांनो ठामपणे विश्वास आहे। आज गारटकर दादांनी कुणासाठी काय नाही केलं, आज डोळ्यासमोर ठेवा। आज 25 वर्ष झालं हा माणसानं कुणासाठी काय काय केलं, ही माईकवर तुम्हाला मला वाटतं सांगायची गरज नाही। दादांनी प्रत्येकासाठी केलं, पण जेव्हा आज सुद्धा गारटकर दादांची उभा राहायची बिलकुल इच्छा नव्हती, त्यांची अशी इच्छा होती की आपल्यातला कार्यकर्ता कोणतरी आपण उभा करू आणि त्यांना आपण नगराध्यक्ष करू। पण जेव्हा प्रसंग असा आला की सगळ्या नागरिकांच्या मतदाराच्या आशीर्वादाला, मतदाराच्या रेट्या पुढं आणि सगळ्या कार्यकर्त्यांच्या रेट्या पुढं या ठिकाणी गारटकर दादांनी या ठिकाणी उमेदवारी स्वीकारली आणि त्यांना पर्याय एक त्यांना कार्यकर्ता नगराध्यक्ष करायचा होता, पण ती करता नाही आला। आम्ही सगळ्यांनी विनंती केली आणि दादा या ठिकाणी उभे राहिले। त्यांच्या बरोबरीनं माजी मंत्री सन्माननीय हर्षवर्धन भाऊ पाटील या ठिकाणी इथं उपस्थित आहे। भाऊंच्याही माध्यमातून या इंदापूर शहरामध्ये कोट्यवधी रुपयाची कामं भाऊ तुमच्या माध्यमातून तुम्ही या ठिकाणी आणली। इंदापूरमध्ये चांगल्या पद्धतीने विकासाची कामं तुमच्या माध्यमातून या ठिकाणी करून दाखवली, पण काही लोकांना असं वाटायला लागलं की या ठिकाणी आपणच स्वतः करतोय, परंतु असू द्या, आता ही संधी आलेली आहे। आपण येणाऱ्या 2 तारखेला मतदानाच्या रूपाने या ठिकाणी आपण दाखवून द्यायची की आज आणि दुसरं इंदापूर शहराचा प्रचाराचा नारळ सुद्धा गपूरभाई सरस्वती नगर इथून या ठिकाणी होत आहे, म्हणजे गावामध्ये सरस्वती हे सुद्धा या ठिकाणी आपण शुभ कार्य इथून या ठिकाणी सुरू करतोय। आणि तुम्ही सगळी बसलेली निश्चित प्रकारे
कृष्णा भीमा आघाडीला या ठिकाणी आशीर्वाद दिल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही. कोणत्या अफवेवरती बांधवांनो विश्वास ठेवू नका. कुणी खोटं बोलल, कुणी गाण्याला आता बघा ही कशी एक आल्यात, कसं काय चाललंय, कसं काय, काही नाही. आपण एकच ध्यास आणि इंदापूर शहराचा विकास, याच्यामध्ये कोणाचाही कसला स्वार्थ नाहीये. फक्त इंदापूर शहरामध्ये रखडलेली विकासाची कामं गतीनं या ठिकाणी व्हावं, याच उद्देशानं आदरणीय हर्षुभाऊ असतील, बाकी सगळी मंडळी असतील, यांनी गारटकरदारांच्या माध्यमातून या ठिकाणी हा विकास पुढे नेण्याचं काम आम्ही 100% करू. आता इथं पत्रकार बांधव सुद्धा आवर्जून उपस्थित आहेत. पत्रकार बांधवांना सुद्धा या सगळ्या गोष्टी या ठिकाणी माहिती आहेत. आणि ह्या इंदापूर शहरामध्ये दादा तुम्ही सुद्धा इथल्या काही लोकांवर खूप ताकद दिली, खूप प्रेम केलं, आम्ही केलं, सगळ्यांनी केलं. आता बांधवांनो, आज आपल्याकडे जे उमेदवार जे उभे केलेले आहेत ते त्याच्यापेक्षा चांगल्या पद्धतीने सेवक म्हणून तुमचं काम करतील. काय अडचण आली तर आम्ही तुमच्या बरोबर आहे. काळ्या रातचं या इंदापूर शहरामध्ये तुम्हाला जर कुठली अडचण आली तर काळ्या रातचं सुद्धा तुम्ही त्यांच्या घरी जाऊ शकता. त्यांचं नाव आहे प्रदीपदादा गारटकर. लक्षात ठेवा, तुम्ही कधीही जाऊन दादांना घरातून बाहेर काढू शकता की दादा माझं हे काम आहे आणि तुम्ही आवर्जून करा. म्हणजे 100% दादा या ठिकाणी केल्याशिवाय राहणार नाहीत. हर्षुभाऊ सुद्धा अगोदर बावड्याला राहिला होते, परंतु आता हर्षुभाऊही इंदापूर शहरामध्ये राहायला आलेत. त्यामुळे आता हर्षुभाऊही उपलब्ध इंदापूर शहरामध्ये निश्चित या ठिकाणी असणार आहेत. असे अनेक प्रश्न या ठिकाणी असतील. कुणीही काय काळजी करू नका. गपूरबाई तुम्ही मगा म्हणलं कोण दादागिरी करल, कोण अमुक करल, कोण कमुक ही करल, तमुक करल, पण त्यांना आठवण करून द्यायची आहे की प्रदीप दादा हे पतित पावन संघटनेचं या ठिकाणी नेतृत्व करत असतात. बरोबर का नाही? तेव्हापासून चांगल्या पद्धतीनं जर लोकांची सेवा करायची असली तर एक नम्रपणे आपण या ठिकाणी लोकांकडे जाऊया, मतं मागू. आणि मला खात्री आहे की जनता 100% आपल्या कृष्णा भीमा विकास आघाडीला मदत करेल. आणि या सरस्वती नगरला एवढंच विनंती करील, मी तुम्हाला हात जोडून विनंती करील, आमच्या कृष्णा विकास आघाडीच्या उमेदवाराला तुम्ही मतदान करा. आम्ही सगळी मंडळी इथं बसलेली, त्यांच्या कसल्या अडचणीला तुमच्या काळ्या रातचं आम्ही नक्की तुमच्या बरोबर उपस्थित राहू. कसली मदत लागली तर आम्ही तुम्हाला प्रामाणिकपणे मदत या ठिकाणी करू. फक्त एकदा 5 वर्ष आमच्यावर विश्वास ठेवा, आमच्यावर या ठिकाणी तुमचा आशीर्वाद या ठिकाणी ठेवा. गपूरबाई तुम्ही सुद्धा या ठिकाणी इथं आहे, सगळी सहकारी मंडळी इथं आहेत. त्यामुळे निश्चित तुम्ही आशीर्वाद ठ्याल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद भैयासाहेब. या ठिकाणी एक छोटासा सत्कार आहे भाऊ. एका नौशादभाई मुलानी यांनी ओपन मधून उमेदवारी सर्वसाधारण म्हणून बदली होती आणि त्या व्यक्तीनं मनाचा मोठेपणा दाखवून या ठिकाणी म्हणजे आजच मी स्वतः विड्रॉल करतोय अशा पद्धतीची घोषणा ते अधिकृत करणार आहेत. प्रथमतः त्यांचा आणि आमच्या अंजुमबाबी या ठिकाणी आहेत, त्यांनी गेले इलेक्शन या ठिकाणी लढल्या होत्या आणि चांगल्या पद्धतीची मतं त्यांनी, चांगला परिवार त्यांना मानणार आहे. त्या दोघांचाही सन्मान या ठिकाणी आदरणीय भाऊंच्या हस्ते, आदरणीय दादांच्या व भैयासाहेबांच्या हस्ते व्हावा अशा पद्धतीची मी विनंती. नौशाद भाई बाबी या. बस सगळ्यांनी जरा जोरदार टाळ्या वाजवा, कारण इंदापूर शहराला सुसंस्कार देण्याचं स्वप्न आणि त्यासाठी अविरत झगडत असलेले सन्माननीय प्रदीपदादा गारटकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून या ठिकाणी अगदी ज्यांनी आपली उमेदवारी अधिकृतपणे त्यांनी उमेश क्षीरसागर, म्हणजे उमेश क्षीरसागर हा सुद्धा कच्चा नाही बरं का, अगदी आपण कधी अर्ध्या रात्रीचा त्याला आवाज द्या, आपल्यासाठी तो हक्काच आहे. या ठिकाणी आदरणीय प्रदीपदादा गारटकर आपल्याला संबोधित करतील. कृष्णा भीमा विकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या सरस्वतीनगर परिसरातील या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले राज्याचे माजी मंत्री माननीय श्री हर्षवर्धनजी पाटील, या ठिकाणी सोनाई परिवाराचे आणि भारतीय जनता पार्टीचे असलेले नेते म्हणजे प्रवीण माने, व्यासपीठावर उपस्थित सर्वच राजकीय पक्षाचे विचाराचे पदाधिकारी, कार्यकर्ते, उपस्थित सर्व सरस्वतीनगर भागातील
सर्व मतदार सुज्ञ मतदार बंधू आणि भगिनींनो, उद्याच्या 2 तारखेला आपल्याला मतदान करायचंय इंदापूर नगरपालिकेसाठी, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी. हे मतदान स्थानिक असलेल्या या कृष्णा भीमा विकास आघाडीच्या उमेदवारांना का करायचं हा विषय सांगण्यासाठी आम्ही आपल्याकडे आलेलो आहोत. आपला अधिकचा वेळ घेणार नाही, अजूनही 4-5 ठिकाणी पुढे जायचं आहे. पुन्हा एक गोष्ट, आता नागरिकांना काही गोष्टीचे प्रश्न पडलेत, तर त्या प्रश्नाला, तुमच्या प्रश्नाला, मनातल्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी मी इथं उभा आहे. की प्रत्येकाला असं वाटतं की हा राजकीय पक्ष, जिल्ह्याचा अध्यक्ष याला सोडून हा मनुष्य आज ही स्थानिक आघाडी का करतो, तर त्याचं कारण आहे या राज्याच्या जे काही कॅबिनेट मंत्रीपद आपण घेतलंय, या माणसाला या ठिकाणी मोठं करताना मी जे गेली 40-45 वर्ष या तालुक्यामध्ये जे कार्य करतो, मी रक्त ओतून या ठिकाणी काम केलं. मी इतकी जी मेहनत घेतली, एक एक कार्यकर्ता माझा सामान्य कार्यकर्ता, याच्या ताकदीवरती मलाही कुठला राजकीय वारस, मी राजकारणातला माझं घर नाही, अशीच सगळे गावागावातली मुलं बरोबर घेऊन आज एवढा मोठा संघर्ष उभा करत 75,000 मतं मी हर्षवर्धन पाटलांच्या विरोधात 2004 साली या विधानसभेमध्ये घेतली. पण एवढं मोठं मतदान घेतल्यानंतर मी 9 सालची विधानसभा, मी हे जे असलेले कॅबिनेट मंत्री त्या काळाला माझ्या 2004च्या निवडणुकीत भाऊ तुमच्या स्टेजवर होते, मी एकाकी लढत होतो. मनात वाईट कधी हेतू धरला नाही. ठीक आहे, नसतील माझ्याबरोबर आले, पण 2009च्या निवडणुकीमध्ये मी या माणसाच्या पाठीशी उभा राहिलो, भक्कम उभं राहिलो. नुसतं 9 साल नाही, 9, 14, 19 आणि परवाच्या 24, 4 विधानसभेला माझं सगळं मतदान मी त्यांच्याकडे डायव्हर्ट केलं, त्यांच्या पारड्यामध्ये घातलं. आणि 4ही वेळेला त्यांना निवडून आणण्यामध्ये मी एक सिंहाचा वाटा उचलला. त्यावेळेतले राष्ट्रवादीतले असलेले अनेक मातब्बर नेते हे ऐन निवडणुकीच्या वेळेला त्यांना सोडून गेले होते. मीच एक असा नेता होतो, सगळ्या दुनियेने बघितलेलं आहे, ठामपूर्वक उभा राहिलो होतो. आणि ठामपूर्वक उभा राहून यांच्या ती ताकद देण्याचं काम मी केलं होतं. मी होतो म्हणून तुम्ही आमदार झाला, आणि या भागाचा विकास दिसतो ना आज, तो मी त्यांना आमदार केलं म्हणून ते मंत्री झाले, म्हणून तुमचा विकास झाला. हे आमदार नसते, हे मंत्री नसते, तर विकास झाला असता. ह्या पद्धतीनं मला आपल्याला सगळ्या लोकांना सांगायचं आहे की इतकं जर एखाद्या माणसासाठी केल्यानंतर उद्याच्या ह्या निवडणुकीमध्ये माझं फक्त म्हणणं असं होतं, मी जिल्ह्याचा अध्यक्ष आहे, आणि जिल्ह्याचा अध्यक्ष असताना सगळ्या जिल्ह्यामध्ये अनेक नगरपालिका, सगळ्या ठिकाणी मी जाऊन प्रयत्न करून सगळ्या जिल्ह्यातल्या नगरपालिका निवडून आणण्याचा प्रयत्न करतोय, पंचायत समित्या निवडून आणण्याचा प्रयत्न करतोय, माझा वेळ देतोय, पळतोय. आणि 1 का 2 वर्ष मी 8 वर्ष पळतोय. असं असताना मी फक्त म्हटलं होतं की या नगरपालिकेमध्ये उद्याच्या निवडणुकीत जो पदाधिकारी कार्यकर्ता आहे त्याला आपल्याला, ज्यांनी कष्ट घेतले, प्रामाणिकपणे ज्यांनी काम केलं, पक्ष ज्यांनी वाढवला, त्याला आधी संधी द्या आणि मग दुसऱ्याचा विचार करा. तर आमचं म्हणणं त्या ठिकाणी या असलेल्या कॅबिनेटमध्ये, आता कॅबिनेट झाले, हवा डोक्यात शिरली, त्यामुळे यांना आता ते सगळं जग ठेंग वाटायला लागलं. आणि मग या लोकांनी या ठिकाणी विरोध करायला सुरुवात केली. एका कार्यक्रमात निवडणुकीच्या 1-1.5 महिन्यापूर्वीची गोष्ट मी हर्षवर्धन भाऊंना विचारलं होतं की उद्याच्या नगरपालिकेत तुमची भूमिका काय. तर त्यांनी मला उघड आणि स्पष्ट सांगितलं होतं, तुम्ही द्याल तो उमेदवार आम्ही निवडून आणू. त्यांनी दिलेला तो शब्द मी नेत्यांना मांडला आणि नेत्यांना सांगितलं असं असं आमचे जे विरोधक आहेत या गावात 2च गट, एक माझा गट आणि एक त्यांचा गट. यामध्ये जर हर्षवर्धन पाटील
जर या ठिकाणी ही भूमिका घेत आहेत तर आम्ही कोणीही नेत्या कुठल्याही साध्या कार्यकर्त्याला उभा करून निवडून आणू शकतो. त्याला कशाला पैसेवाला पाहिजे? यांना नाद पैशाचा, पैसेवाला पाहिजे, पैसेवाला पाहिजे. अरे पैसा पैसा करून काय करायचं आहे? ही पिढी काय लाचार बनवायची? या तरुणांना त्या पद्धतीचा जर संस्कार घडवला तर नुसताच राष्ट्रपुरुषांचं नाव घ्यायचं, स्वाभिमानाने ते कसे जगले म्हणून सांगायचं आणि आम्ही लाचारीने पिढी बनवायची, हा विषय मला मान्य नाही. म्हणून भूमिका घेतली. या पैशावाल्याचा विषय जो आहे तो हा सगळ्या फक्त इंदापूरचा नाही, हा राज्यामध्ये सर्वत्र आहे, दुनियामध्ये हा चालू राहिला आहे. आता कुणीतरी यू टर्न घ्या, नाहीतर कडेलोट होईल. कडेलोट काय होईल? लोकशाही उद्ध्वस्त होईल. सामान्य कार्यकर्ता रस्त्यावर येणार नाही. कोण संघटनेत काम करेल? कोण नाही येणार. हा सामान्य कार्यकर्ता म्हणेल कष्ट आम्ही घ्यायचे आणि आमच्या निवडणुका आले की तुम्ही पैसेवाल्याला तिकीट द्यायची, बघा तुमचं तुम्ही. आणि 12 महिने 18 काळ जे काही रस्त्यावरती येऊन काम करणारा कार्यकर्ता, स्वतःचा घाम गाळून काम करणारा कार्यकर्ता, याला वेळेला जर आपण न्याय दिला नाही, त्याच्यावरती जर अन्याय केला तर उद्या संघटना चालवणाऱ्या माणसाला कार्यकर्ताच मिळणार नाही. ह्या लोकशाहीमध्ये संघटना आणि सत्ता ह्या दोन्ही एकत्र चालल्या पाहिजे. या ठिकाणी नुसतं पैशाचा जोर घेऊन पैसेवाले जर त्या ठिकाणी निवडून पाठवले काही उपयोग होत नाही. 45 वर्षाचा अनुभव आहे नगरपालिकेचा. तिथं सेवेचं ते साधन आहे, सत्तेचं माध्यम नाही आहे. तिथं बसून नगरपालिकेत जाऊन इथल्या गोरगरिबाची उत्तम सेवा करता येते. नुसताच विकास नाही, रस्ते, लाईट, ड्रेनेज बिनेज सगळं झालं आणि आमची तरुण पिढी लाचार बनली, व्यसनात हिंसाच्या आहारी गेली, जाती जातीमध्ये भांडण, धर्म धर्मामध्ये भांडण झालं, गुन्हेगारी वाढली आणि समाज जर त्या गावातला मरून पडला तर तुमच्या या असलेल्या विकासाला पण काम थांबत नाही, होत राहतं. पण या गावामध्ये सामाजिक बांधिलकी, धार्मिक सलोखा, जातीय सलोखा हा एकत्रित ठेवून पुढे जाणं, समाज एक संघ ठेवणं, या गोष्टीला अत्यंत महत्व आहे. आणि हे या शहरामध्ये कोण करू शकतो हे मी सांगण्याची गरज नाही. हे पैसेवाल्याचं काम नाही. याला मनगटात जोर लागतो, याला संघटनाच मागा असावी लागते. एक उदाहरण सांगेन, तुमच्याही लक्षात येईल. मी 92 साली भाऊ ते मी अध्यक्ष झालो आणि 92 साली अध्यक्ष झाल्यानंतर पहिल्याच 8 दिवसात आमच्या त्यावेळच्या असलेल्या विरोधकांनी, सत्ताधारी या लोकांनी हे जे स्वच्छतेचे कामगार उपोषणाला बसवले. मी 8 दिवस बघतोय, आता उठतील मग उठतील, उठेना. कळालं राजकारण आहे, आपल्याला अडचण करायची आहे. काय केलं? मी वाट बघितली. 8 दिवसानंतर रोज सकाळी सगळ्या कार्यकर्त्यांना बोलवलं. 200-250 कार्यकर्ते रोज जमायचे. महिला चांगल्या चांगल्या घरातल्या यायच्या. ट्रॅक्टर घेतले. त्यावेळेस तर उघड्या गटारी होत्या, गटारी ढोसायचो, कचरकुंडे उचलायचो, त्याचबरोबर सगळे पावडर मारायचो, गाव चकाचक करायचो. आताच्या लोकांना वाटतं हे काय त्याच विषय सांगते, फोटो काढण्यापुरतंच असेल. फोटो काढण्यापुरतं नाही. हे किती दिवस केलं? सुमारे 1 महिन्याच्या वरपर्यंत आम्ही हे काम केलं. 1 महिना संप चालला होता. 1 महिना गाव स्वच्छ ठेवण्याचं काम आम्ही केलं. हिंमत आहे कुणाची पैसेवाल्याची? का व्यक्तिगत एकटा गारटकर करू शकतो? नाही, संघटनाच असावी लागते. जर स्थानिक स्वराज्य संस्था नीट पद्धतीने चालवायची असेल तर त्याला बळ हे संघटनेचं ज्याच्या पाठीशी आहे तोच ते नीट पद्धतीने चालू शकतो. नाहीतर म्हणतो एक नाही 1000 अडचणी तिथं निर्माण होतात. प्रशासनच असतं, ते कधी तुम्हाला भीक घालत नाही. आणि त्या प्रशासनावरती अंकुश जर ठेवायचा असेल आणि गोरगरिबाची कामं जर नीटच करून घ्यायची असतील तर तिथं संघटनेचा दाब असावा लागतो. आणि म्हणून माझं सांगणं होतं की बाबा आपण इथं एकत्रितपणे राहिलो, एवढी मोठी ताकदीची संघटना उभी केली आहे जी कुठेही तुम्हाला पाहायला मिळत नाही. निस्वार्थी तरुणांची फळी इथं आपण उभी केलेली आहे.
असंख्य कार्यक्रम केले, धार्मिक, आध्यात्मिक, सामाजिक, राजकीय आंदोलन असेल कुठल्याही पद्धतीचं या इंदापूरमध्ये एक आदर्शवत काम हे आम्ही गेली 40-45 वर्ष आम्ही करतो आणि दाखवून दिलेलं आहे. सर्व थरातल्या लोकांना या ठिकाणी आम्ही बरोबर घेऊन चाललेलो आहे. उत्तम पद्धतीचा जातीय सलोखा, धार्मिक सलोखा. परवा आमच्या मुस्लिम बांधवांना अजमेरची असलेली त्या ठिकाणी अजमेरच्या दर्ग्याच्या त्या ठिकाणी दर्शनासाठीची केलेली सोय असेल. किती संकट काळ आला, किती संकट काळ आला. करोनाच्या काळात सुद्धा आम्ही रोजा इफ्तार पार्टी बंद केली नाही. जवळपास 40 वर्ष रोजा इफ्तार पार्टीचा कार्यक्रम आमचा चालू आहे. कुठेही कधीही कमी पडलेलं नाही. तळागाळातल्या असलेल्या दलित वस्तीतले असो, छोटे छोटे समाज असो, प्रत्येकाच्या अडीअडचणीला आम्ही धावून गेलेलो आहे आणि ताकदीला समाज उभा करण्याचं काम या ठिकाणी केलंय. नाही काही आम्हाला देता आलं तर गोरगरिबाला इथं कुणी दुखावणार नाही. तो स्वाभिमानानं उभा राहील, त्याच्यावरती अन्याय होणार नाही एवढं तर काम आम्ही नक्कीच करून दाखवलेलं आहे. आणि हे नगरपालिकेच्या माध्यमातून करताना माझं म्हणणं होतं या आपल्यातला सामान्य कार्यकर्ता करा. आणि इथं तर हर्षवर्धन भाऊ सपोर्ट करायला तयार आहे. त्यांना मी सांगितलं वरच्याही नेत्यांना सहज निवडून येते, फॉर्मच भरणार नाही कुणी. इतके सगळे ताकद एकत्र आल्यावरती. पण ह्या गोष्टी त्यांना माहिती होत्या हे जर झालं तर गारटकर इथं मोठा होईल. पण मी मोठा होऊन काय करायचं होतं, मी मोठा झालो तर काय करायचं होतं, जनतेची सेवा करायचं होतं. आणि नगरपालिकेत काही नगराध्यक्ष म्हणून मला जायचं होतं. सामान्य कार्यकर्ता कोण होता, तुमच्याही भागातल्या कार्यकर्त्यांचं नाव दिलं होतं. अजून 2-4 लोकांची नावं दिली होती की जे पक्षनिष्ठ आहेत आणि ज्यांनी तुमचंच काम नीट केलेलं आहे, तुमचाच. पण तुमच्याही कार्यकर्त्याला न्याय द्यायची तुमची हिंमत नाही, तुमची ताकद नाही, तुमची मानसिकता नाही. तुम्हाला प्युअर राजकारण करायचं, प्युअर उखळून टाकायची माणसं. भाऊ या तालुक्यामध्ये गोरगरीब कार्यकर्ता तुम्हाला माहिती आहे, वाडी वस्तीवरती मी उभा केला होता. हा गारटकरचा कार्यकर्ता म्हणून अनेक वर्षाचा एकच उपक्रम ह्या माणसाने चालवला. वेचून वेचून माझा कार्यकर्ता संपवला. अत्यंत मानसिक त्रास त्याने जेवढी अडचण करता येईल तेवढी कायम केली. मी यांना मोठं करायचं, यांनी माझे कार्यकर्ते कापायचे. आणि ह्या विषयावरती मी सातत्यानं बोलायचो, पण सतत त्यांचं प्रोत्साहन ह्यांनाच मिळायचं. आणि आता पाहता पाहता ह्या नगरपालिकेत हे माझं होमपिच, इथल्याच कार्यकर्त्यांनी, इथल्याच समाजाने गारटकरचं नेतृत्व मोठं केलं. मग या ठिकाणी सुद्धा जर तुम्ही मला संपवली गेला तर आता शेवट माझ्यावरतीच घाव घालायचं काढलं. मी लढणारा कार्यकर्ता आहे. कुणाला वाटत असेल वय झालंय 60च्या वर, मी आता शांत बसील. मी जो 40 वर्षापूर्वी होतो ना त्याच्यानंतर आता पुढचाही काळ माझा तुम्ही बघा. हे निवडणूक झाल्यानंतर उद्याची झेडपी पंचायत समिती येणाऱ्या सगळ्या निवडणुकामध्ये याच पद्धतीची आघाडी आपण करून लढणार आहोत. आणि येणाऱ्या काळामध्ये जसं त्या काळात 40 वर्षापूर्वी मी संघटन उभं केलं तसं उद्याच्या पुढच्या काळामध्ये आम्ही संघटन उभे करणार आहोत. आणि दाखवून देतो नाही, फक्त इथल्या नेत्याला नाही, महाराष्ट्राला दाखवून देतो हे काय असतं संघटन, कसं चालवायचं असतं संघटन, कसा जपायचा असतो कार्यकर्ता. माझ्याकडनं शिकून घ्या, अभ्यास करून घ्या. नुसतं पैशावरती सगळं जग मोजायचं नसतं, कार्यकर्त्याच्या मेहनतीला सुद्धा किंमत द्यायची असते. या पद्धतीने येणाऱ्या काळात संघटन वाढवणारे तुमची सगळ्यांची आम्हाला स्वतःची सगळ्यांची साथ आम्हाला पाहिजे. म्हणून या ठिकाणी आज आपल्याशी बोलायला म्हणून आलो. विकासाच्या विषयावरती परत बोलेनच. जे जे काही करायचंय त्याला काय जे सगळं विजन आमच्या डोळ्यासमोर आहे. या जिल्ह्यात मध्ये जर बघितलं तर तो लोणावळा आणि इकडचा आपल्याला इंदापूर, तिथं बघा पाऊस पडतो काही चुकवत नाही. इथं परिस्थिती बघा, बेताचं ऊन, बेताची थंडी, बेताचा पाऊस.
या शहरामध्ये जर करायचं ठरवलं तर खूप काय करता येतं आणि ते आपण केलेलं आहे, करून दाखवलेलं आहे आणि पुढेही करणार आहोत. अशा ते टीम वर्कचं काम त्या ठिकाणी होण्यासाठी म्हणून आपण सगळ्यांनी साथ द्यावी. या ठिकाणी इच्छुक खूप आहेत. इच्छुकांना मला सांगायचं आहे की जे जे इच्छुक आहेत त्यांनी आज तुम्ही एकत्र बसा आणि तुमच्यातनं कुणी लढायचं तुम्ही ठरवलं तर आम्हाला अधिकचा आनंद होईल. आणि एकत्रितपणे भाऊ आपण एक अशी कल्पना त्यावेळेला आपण मांडली होती माझ्या नगराध्यक्षाच्या काळात, 1 नगरसेवक आणि 5 त्यावेळेला ग्रामसभेचे सदस्य एका नगरसेवकामागं अशी 125 लोकांची ग्रामसभा केलेली होती. ज्या वेळेला नगरपालिकेतली मिटिंग असेल त्याच्या आदल्या दिवशी ग्रामसभेची मिटिंग आणि त्या ग्रामसभेच्या मिटिंग मध्ये जे उद्याच्या नगरपालिकेच्या मिटिंग मध्ये जे ठराव आहेत, विषय आहे, त्या विषयांची चर्चा, काय ठराव घ्यायचा ते ठरवायचं आणि ते ठराव त्या नगरपालिकेत जाऊन त्या नगरसेवकांनी मांडायचे. ही कामाची पद्धत ठेवली होती. म्हणजे खऱ्या अर्थानं लोकाभिमुख प्रशासन. आणि एकच नगरसेवक नाही तर एकाच 5 असे 6 नगरसेवक एकेका वॉर्ड मध्ये आम्ही दिले होते आणि उत्तम पद्धतीचा आदर्श ती माझी कल्पना घेऊन महाराष्ट्र सरकारने संपूर्ण राज्यामध्ये ग्रामसभेची कल्पना राबवली होती. त्याच पद्धतीचं समाजाभिमुख लोकाभिमुख प्रशासन राबवत येणाऱ्या काळामध्ये जे कोण इच्छुक आहेत आणि जे इच्छुक नसतील तसे सुद्धा अनेक कार्यकर्ते ताकदीचे आहेत. या सगळ्या कार्यकर्त्याला माझं आव्हान आहे, एकत्र बसा आणि एकत्र बसून तुम्ही निर्णय करता येतो का पहा. जर तुमच्याकडनं निर्णय झाला नाही तर आम्ही सगळेजण एकत्रित बसून तो निर्णय घेऊ. तो तुम्हाला मान्य करावा लागेल आणि तो मान्य जर आपण केला तर मला असं वाटतं की एक चांगल्या पद्धतीचा मेसेज संपूर्ण शहरभर जाईल. आज या ठिकाणी उमेश क्षीरसागर हे आपले उमेदवार आता इथं मुलानी साहेबांनी या ठिकाणी पाठिंबा त्यांना व्यक्त केला. उद्या ते विड्रॉल देतील. त्यांचा या ठिकाणी सत्कार आपण केलाय. मी मुलानी साहेबांचं या ठिकाणी मनापासून आभार मानतो, अभिनंदन करतो. याच्या या सुरुवातीला तुम्ही जी एक व्यापक भूमिका घेतली, अंतःकरण मोठं केलं आणि चला पुढे मी तुमच्या पाठीशी आहे हे जर तुम्ही सांगितलं, खरोखर तुमचं कौतुक आहे. भाऊ त्या काळामध्ये यांचे वडील सुरुवातीला इथं राहायला आले तेव्हा यांच्याबरोबर काही 10-20 गुरुजी लोक इथं राहत होती. म्हणून या भागाला सरस्वती नगर नाव. मी नगराध्यक्ष होतो त्या काळामध्ये बाहेरच्या बाजूला पाणी नव्हतं, लाईट नव्हतं, काही नव्हतं. या भागाची हद्दवाढच मी केलेली आहे. त्या हद्दवाढ केल्यानंतर या भागाला हद्दवाढ व्हायच्या आधी पाणीचा पुरवठा आपण मुलानी गुरुजींच्या सांगण्यावरनं त्यावेळेला केला होता. त्यांच्याबरोबर नेहमी 10-5 लोक यायची गुरुजी लोक आणि मला सतत सांगायचे. मला आजही ते आठवतं. आणि अशा पद्धतीनं हा भाग वाढत गेला. आज या शहरातला हा एक चांगला भाग म्हणून नावारूपाला आलेला आहे आणि या पद्धतीचं काम आपल्या माध्यमातून आपण पुढे करणार आहोत. मला आपल्या सर्वांना आवर्जून सांगायचं आहे, एक उमेश क्षीरसागर याला आपण या ठिकाणी उमेदवार म्हणून या ठिकाणी पुढे आणतोय. एक तरुण असा एक चांगला उमदा कार्यकर्ता आहे. या कार्यकर्त्याच्या पाठीशी आणि उद्या जे काही या 3 ठिकाणी ज्या उमेदवार इच्छुक आहेत यातली एक जणांचं नाव उद्या घोषित केलं जाईल. या दोन्ही उमेदवारांना आणि नगराध्यक्ष पदासाठी मी आहे. मलाही नगराध्यक्ष पदासाठी उभारण्याची गरज नव्हती. माझ्या 15 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये मी 12 नगराध्यक्ष केले. सामान्य कुटुंबातले केले. जवळपास शेकडो नगरसेवक केले. सामान्य कुटुंबातले केले. पण आता या मंडळीने ऐकलं नाही माझं म्हणणं होतं आपण कुणालाही पुढं करू आणि सगळ्यांची ताकद लावून निवडून आणू. पण या सगळ्या लोकांनी आणि कार्यकर्त्यांनी आग्रह धरला आहे म्हणून मला या ठिकाणी नगराध्यक्षाच्या रिंगणात उतरावं लागलेलं आहे. पण मी नगराध्यक्षाचा उमेदवार आणि हे दोन्ही नगरसेवक या तिन्ही मतदारांना एकसारखंच मतदान झालं पाहिजे. एकाला एक दुसऱ्याला एक अजिबात चालणार नाही. सगळ्याला सारखं धरून या ठिकाणी मतदान आपण सगळ्यांनी करायचंय. आमच्या पाठीशी उभे राहा. विश्वास तुम्हाला मी देतो की तुमच्या इथं केसालाही धक्का लागणार नाही.
ते केसाला धक्का तर आमच्या काळजाला धक्का. नीट लक्षात घ्या. कुणी कुणाची या ठिकाणी दादागिरी गुन्हेगारी काही कोणी खपून घेणार नाही. कोण मोकळं नाही इथं कोणाचं कोण ऐकायला. नीट समजून घ्या. म्हणून मला आपल्या सर्वच लोकांना सांगायचंय विकासाचे जो घोडदौड आहे ती यापेक्षा दुप्पट वेगाने कशी होऊ शकते याचा विचार करूनच मी या निवडणुकीत उतरलेलो आहे. मी आज ते सांगणार नाही पण विश्वास ठेवा की आपण येणाऱ्या काळामध्ये प्रचंड प्रचंड वेगानं या भागाचा विकास करूयात एवढं या ठिकाणी सांगतो. पुन्हा एकदा मुलांचं या ठिकाणी आमच्या कृष्णा भीमा पॅनलच्या वतीनं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. या ठिकाणी असलेले आपले क्षीरसागर आणि भविष्यातल्या उद्याच्या असलेल्या उमेदवार यांना या ठिकाणी आपण त्यांनाही शुभेच्छा या ठिकाणी देऊयात. राष्ट्रीय समाज पक्षाचे असलेले किरण गोफणे या ठिकाणी आहेत. भागीरथराव जानकर साहेबांनी मला फोनवरनं सांगितले की आम्ही सुद्धा येणार आहोत प्रचाराला. तर हे किरणराव गोफणे सुद्धा त्यांचे या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो. आपल्या सर्वांना आवाहन करतो की हेच वातावरण घराघरात जायचं. चिन्ह आपल्याला पोचवणं थोडंसं वेळ लागतोय. 1-2 दिवसामध्ये आपल्याला चिन्ह मिळेल. ते 2 दिवसात चिन्ह मिळाल्यानंतर घराघरामध्ये ते पोचवायचं. नाहीतर आपल्याला चिन्ह पोचवण्यामध्ये आपण कमी पडलो तर अडचण निर्माण होईल. त्यामुळं सगळ्या कार्यकर्त्यांनी दिवस रात्र मेहनत करून चिन्ह घराघरात पोचवून या भागातले आपले तिन्ही उमेदवार मोठ्या ताकदीनं निवडून आणण्याचं काम करूयात अशा पद्धतीचं आवाहन आपल्याला करतो. आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा. यानंतर आदरणीय भाऊ आपल्याला मार्गदर्शन करते. बरं झालं माझी ओळख करून दिली. आभार आहे. कृष्णा भीमा विकास आघाडीची आज प्रचाराची खऱ्या अर्थानं आपण सुरुवात करतोय आणि ती प्रचाराची सुरुवात आपल्या संस्कृतीमध्ये सरस्वतीला आपण फार मानतो. कारण सरस्वती हे विद्येचं माहेर आहे आणि गणराया ही सगळ्या संकटाचा विघ्नहर्ता आहे. त्यामुळं सरस्वती नगरपासून आणि गणपतीचा आशीर्वाद घेऊन आपण आपल्या प्रचाराला आज इंदापूर शहरामध्ये सुरू करतोय. या कार्यक्रमासाठी ज्यांनी आता मार्गदर्शन केलं ते आपल्या आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आणि ज्यांचा आणि या शहराचा गेले 40-45 वर्ष 2 ते 3 पिढ्यापासूनचा ऋणानुबंध आहे. सगळ्या समाजातल्या विविध घटकांच्या संदर्भातला ऋणानुबंध आहे. असे आमचे सहकारी प्रदीपजी गारटकर, आमचे दुसरे युवा सहकारी प्रवीण भैया माने, या व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे अविनाशजी मोठे, नानासाहेब शेंडे, त्याचबरोबर तानाजी बापू थोरात, माऊली वाघमोडे, संदीप चव्हाण, किरण गोपने, किरण गानबोटे, गफूर सय्यद, डॉक्टर रियाज पठाण, राम आजबे, जयकुमार कारंडे, विजय मेहत्रे, अमोल पवार, संतोष देवकर, चांद पठाण, नरेंद्र शिंदे, विठ्ठलप्पा, धनंजय बाबरस, नौशाद भाई, अजून बरीच नाव आहे ती. पण जर नाव राहिलं कोणाचं घ्यायचं ती माझा दोष नाही. ज्यांनी यादी लिहून दिली त्याचा दोष आहे. नावं सगळीच माहिती आहेत आम्हाला. पण इथं उल्लेख केला पाहिजे मुलानी गुरुजींचा, व्यवहारे गुरुजींचा, का न जगताबांचा. त्याचप्रमाणे आमचे दंडवते भाऊसाहेब दिसतात तिथं बरेच तब्येत. कारण माझ्याकडे तलाठी होते बावड्याला म्हणून म्हणतो. त्याचबरोबर रमेश देवकर असतील, पठाण गुरुजी असतील, ही सगळी जुनी माणसानं या परिसरामध्ये एक सामाजिक ढाचा उभा केला. सगळ्या जाती धर्मांना बरोबर घेऊन जाऊन काम करण्याची शिकवण दिली आणि आमच्यासारखे कार्यकर्ते राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये उभा केले. म्हणून आवर्जून या सगळ्यांचा या ठिकाणी मी नामोल्लेख केलेला आहे. मित्रांनो, मी जास्त वेळ आपला घेणार नाही कारण
थंडी वाढायला लागलेली आहे आणि अशाच अजून 3 बैठका 3 प्रभागामध्ये आम्हाला घ्यायच्यात. त्यामुळं मी प्रदीप दादांना, प्रवीण भाईंना सगळ्याला सांगितलं की ह्या निवडणुकीमध्ये आपल्याला कमीत कमी भाषणं आणि जास्तीत जास्त आपल्याला लोकांचा संपर्क ठेवणं हा थोडासा निवडणुकीमधला आपल्याला सूत्र स्वीकारावं लागणार आहे. संयोजकालाही माझी विनंती आहे की कुठल्याही कार्यक्रमामध्ये सत्काराची व्यवस्था करूच नका. जे सत्कार करायचे, जे फटाकडे उडवायचे, ज्या हलग्या वाजवायच्या, त्या 3 तारखेला आपण ताकदीने एकत्र या. कारण विजय काय होणार हे काय मी वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. मित्रांनो, कृष्णा भीमा विकास आघाडी ही का निर्माण झाली तर फक्त एकाच मुद्द्याकरता निर्माण झाली की या तालुक्यामध्ये आणि या शहरामध्ये जर लोकशाही जीवन ठेवायची असेल, आपल्याला या तालुक्यामध्ये आणि शहरामध्ये जर खऱ्या अर्थानं सामान्य माणसाला राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये पुढे आणायचं असेल आणि भांडवलशाही आणि भांडवलदार एवढीच संकल्पना जर राजकारणामध्ये टिकणार असेल तर येणाऱ्या भविष्य काळातल्या नव्या पिढीचा राजकारणामध्ये आणि समाजकारणामध्ये शेवट होतोय का काय, ही भीती आणि साशंकता आज आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये या ठिकाणी आली. आणि म्हणून प्रदीप दादा, आम्ही राजकीय संघर्ष केला. ते माझ्या विरोधामध्ये 3 विधानसभेला उभा राहिले. आमने सामने आम्ही लढलो. त्यानंतर जवळजवळ 4 नगरपालिकेच्या निवडणुका त्याही आम्ही आमने सामने लढलो. त्यातल्या 3 वेळा निवडणुका आम्ही जिंकल्या, एकदा त्यांनी निवडणूक जिंकली. पण एवढा राजकीय संघर्ष होऊन सुद्धा कदाचित माझ्यामुळं त्यांना राजकारणामध्ये समाजकारणामध्ये त्रास झाला. माझ्यामुळं त्यांना कदाचित एका दुसरं पद त्यांना जे मिळालं असतं ते मिळालं गेलं नाही. आणि मग हाही विचार मी मनाचा मोठेपणा करून ठरवला की ज्या माणसांचा आपला संघर्ष झाला तीच व्यक्ती या शहराच्या भूमीमध्ये जन्माला आलेली आहे. आणि मग अशा व्यक्तीला जर आपल्याला पुन्हा उतराई करायची असेल आपल्याला, तर मी मित्रांनो आपल्याला गणपतीच्या साक्षीनं सांगतो, प्रदीप दादा निवडणुकीला उभा राहायला तयार नव्हते. आम्ही आग्रह धरला, दादा तुम्हाला उभा राहावं लागणार आहे, आणि आज ते आपल्या ठिकाणी उभा राहिले. त्यामुळं मी तुमच्या सगळ्याच्या वतीनं त्यांना आश्वासन देऊ का? काय झोपा लागलेत काय जरा? होय, आपल्या सगळ्या त्यांना आश्वासन देऊ का मी? काय का हात वर करून सांगा. आम्हाला पण परकीय उमेदवार नकोय, परप्रांतीय नकोय, मराठी माणूस पाहिजे. बर, दादा फक्त मतदाराचं नाव आहे ना? कुठल्या नंबर मध्ये आहे? वा वा, धन्यवाद. मी खात्री करतोय बाबा. तर आपण सगळ्यांनी मिळून आता ही निवडणूक प्रदीप दादा उमेदवार नाही किंवा 20 जे नगरसेवक आपण उभा केले ते उमेदवार नाहीत, तर या इंदापूर तालुक्यातला सामान्य सर्व जाती धर्मातला जो मतदार आहे हा उमेदवार आहे असं समजून आपल्याला मित्रांनो काम करायचं. आणि मला विश्वास आहे की या शहरामधला प्रदीप गारेकरांना आम्हाला उमरानं उमरा माहिती, घरनं घर माहिती आम्हाला सांगतो. त्यामुळे अजिबात चिंता करायची कारण नाही. कुणी काही जरी म्हणालं, आता माझ्यावर तो प्रसंग कसा आलाय बघा. ज्यांच्याशी माझा संघर्ष झाला आज त्यांचा प्रचार मी करतोय, आणि ज्यांना माझ्याकडून द्यायचं काहीच राहिलं नव्हतं एवढं जॅकेट आणि कपडे होती बाबा. कदाचित दादा विधिलिखित असू शकतं हे, आणि ते विधिलिखित यासाठी असेल की आपण आपली लढाई झाली ती शाब्दिक झाली, ती वैचारिक झाली, ती तत्वाची झाली, पण खुनशीपणाची लढाई आमची नव्हती. मनापासून, प्रेमापासून. आणि त्यांचे वडील, मोठे भाऊ, आमचे वडील यांचा ऋणानुबंध होता. माझी मोठी बहीण दादांच्या
घरातल्या सगळ्या महिला त्या सगळ्यांचा ऋणानुबंध होता. पण आम्ही कधी आमचे कौटुंबिक, व्यक्तिगत, नात्याचे, मैत्रीचे संबंध हे आम्ही राजकारणामध्ये जरी विविध मार्गाने जरी आम्ही जात असलो पण तरी सुद्धा कधीही या पद्धतीचा आम्ही अंतर येऊ दिलं नाही. आणि म्हणून माझी आपल्याला हात जोडून विनंती आहे की असं मतदान करा. पुन्हा या शहरामध्ये पैशाचा नाद सुद्धा कोणी केला नाही पाहिजे. या पद्धतीचं काम आपण केलं पाहिजे. बाकीच्या गोष्टी आपण नंतर बोलू. पण आज कृष्णा भीमा विकास आघाडीला मतदान का करायचं, फक्त 5च फक्त मुद्दे मी आपल्याला सांगणार आहे, महत्वाचे. पहिला महत्वाचा मुद्दा असा आहे तो म्हणजे या शहराचा आपल्याला सर्वांगीण विकास आपल्याला करायचा आहे. आणि सर्वांगीण विकास जर करायचा असेल आपल्याला तर इथं बसलेल्या सगळ्या माणसांचं वरचं कनेक्शन कसं आहे हे मी तुम्हाला वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. तुम्ही सत्ता फक्त आमच्या ताब्यामध्ये द्या. शेकडो कोटी रुपयाचा निधी या शहराकरता आणल्याशिवाय आम्ही राहणार नाही. हा विचार या ठिकाणी आपल्याला माहिती. तो कसा आणायचा, कुठून आणायचा, राज्याचा प्रमुख कोण आहे, कसं करायचं ते सगळं करू आम्ही, काही अडचण नाही. पण विकासाकरता म्हणून आम्ही आघाडी मित्रांनो या ठिकाणी काढलेले. दुसरा महत्वाचा मुद्दा या शहराचं सामाजिक ऐक्यीकरण. या शहरामधल्या सर्व जाती धर्मांना बरोबर घेऊन जाण्याचं सूत्र हे आमच्या या आघाडी करण्याच्या पाठीमागचं मूळ सूत्र आहे. म्हणून आपल्याला आघाडीला मतदान करायचं आहे. तिसरा महत्वाचा मुद्दा की या शहरामध्ये नव्या पिढीला चांगली शैक्षणिक सुविधा आम्हाला द्यायची आहे आणि ती देण्यामध्ये आमचाही सगळ्यांचा प्रयत्न चालूच आहे. आज या इंदापूर शहरामध्ये बारकाईने बघा, आपण 15-20 हजार मुलं मुली शिक्षण घेत आहेत. त्या शिक्षणाच्या सुविधा कुणी केलेल्या आहेत, नवी पिढी शिक्षणाच्या माध्यमातून पुढे कोण आणतंय, याचं मूळ सूत्र सुद्धा आमच्या कृष्णा भीमा विकास आघाडीमध्ये आहे. आणि म्हणून प्राथमिक शिक्षणापासून इंजिनिअरिंगच्या शिक्षणापर्यंतची सुद्धा व्यवस्था या कृष्णा भीमा विकास आघाडीच्या माध्यमातून आपण करतोय. हा तिसरा मुद्दा मित्रांनो आपण आघाडीच्या बाबतीतला आहे. चौथा सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की इंदापूर शहर एक मोठी बाजारपेठ आहे. मी बसल्या बसल्या विचार करत होतो, या शहरामधला 25-25.5 हजार मतदार आणि 50,000 लोकसंख्या, हे जर विभाजन जर आपण बघितलं तर ह्याच्यातला व्यापारी वर्ग करणारा एक मोठा वर्ग आहे. तो व्यापार कशावर चालतो, दुकानामध्ये गिराईक कुठनं येतं, पान टपरीवाला असेल, वडेवाला असेल, चहावाला असेल, ही माणसं स्वतःचा व्यवसाय कशाच्या ताकदीवर करतात, ती मेहनत करतात. पण येणारा गिराईक जर असेल तर तो व्यवसाय चालतो. आणि गिराईक जर आणायचा असेल तर त्या गिराईकाच्या खिशामध्ये सुद्धा पैसे असावे लागतात. आणि ते भांडवल उपलब्ध करून देण्याचं काम इथं बसलेली माणसं आम्ही आमच्या विविध संस्थेमधून करतोय. हे खरं कृष्णा भीमा विकास आघाडीचं महत्वाचं सूत्र आहे. हे मला प्रामुख्याने आपल्याला या ठिकाणी सांगायचे. पाचवा महत्वाचा मुद्दा, तरुणांच्या 2 हाताला काम द्यायचे. आपल्याला कोण काम देणार आहे सांगा, आपण विचार आपल्या अंतकरणाला. आज नुसत्या सोनार डेअरीमध्ये या प्रभागातली 200-250 माणसं काम करतायत. या शहरामध्ये आमच्या संस्थेमध्ये सुद्धा 1000-1200 लोकांपेक्षा अधिक कुटुंब आज या ठिकाणी सर्व्हिस करतायत. काहींचे छोटे मोठे व्यवसाय आपण निर्माण केलेले आहेत, काही व्यापारी संकुल आपण निर्माण केलेले आहेत. आणि त्यातून मित्रांनो आज या शहरामध्ये मग कर्मयोगी साखर कारखाना असेल, निराभीमा सहकारी साखर कारखाना असेल, जस्ट अभ्यास करा. वर्षामध्ये ह्या सगळ्या संस्थेच्या, सोनाई परिवाराचा विषय असेल, या सगळ्यांचा हिशोब जर आपण केला तर माझा तानाजीराव दावा आहे 2 ते 2.5 हजार कोटी रुपये एका वर्षामध्ये जर कोण निर्माण करून देत असेल तर ती कृष्णा भीमा विकास आघाडीच करणार आहे. हे मला आपल्या सर्वांना या ठिकाणी सांगायचं. तरुणांना नोकरी देण्याच्या बाबतीमध्ये सुद्धा, महिलांच्या 2 हाताला काम देण्याकरता सुद्धा मला असं वाटतं हे काम घेऊन आम्ही कुणाचा द्वेष करण्याकरता उभं राहिलो नाही, कुणाला तरी संपवण्याकरता आम्ही उभं राहिलेलो नाही.
कोणाचा तरी त्या ठिकाणी राग काढण्याकरता उभं राहिलेलो नाही, तर या शहराचा सगळ्या बाजूनी विकास जर आपल्याला करायचा असेल आणि पुढच्या 10 वर्षामध्ये या इंदापूर शहराची लोकसंख्या 1 लाख होणार आहे आणि मतदार हा 60 ते 65 हजार होणार आहे, ती दृष्टी डोळ्यासमोर ठेवून मला असं वाटतं आपल्याला हे सगळं काम करावं लागणार आहे. आणि म्हणून या सगळ्याचा विचार आपण करा. नगराध्यक्षाचा उमेदवार आपला ठरलेला आहे. बाकीचे उमेदवार आपण आता आज उद्या 2 दिवसामध्ये आपण निश्चितपणानं ठरवू. इथं बरं झालं सध्या दाढीवाल्याचा जमाना आहे. हा एक चांगला तरुण उमेदवार आहे. आमच्या मुलांनी कुठे आहेत? यांच्याकरता टाळ्या वाजवा एकदा जरा. असा मोठेपणा दाखवावा लागतो. त्यामुळं महिलांचे 2-3 अर्ज आहेत, त्याच्यामधलं आपण एक नाव फायनल करू. बाकीच्या प्रभागामधल्या अजून काही चर्चा होतील त्या पद्धतीने आपण करू. माझी विनंती एक आहे, आपला सगळ्याला सांगतो आता, उमेदवारीसाठी लई नाराज होऊ नका सांगतो. मनाचा मोठेपणा दाखवा. माझ्यासारखा कार्यकर्ता जर 10 पावलं मागे सरत असेल, प्रवीण भैयासारखा कार्यकर्ता जर 20 पावलं मागे सरत असेल, तर आपल्याला 1 पाऊल मागे सरायला काय अडचण आहे, हा सुद्धा विचार आपल्याला करावा लागेल. कारण आपली ही वैचारिक लढाई आहे, आपली ही तत्वाची लढाई आहे, आपली ही संघर्षाची लढाई आहे, आपली ही विकासाची लढाई आहे आणि आपली ही परिवर्तनवादी लढाई आहे. आणि मला असं वाटतं ह्या पद्धतीने आपण पुढे जाऊ. काही चिंता करू नका. कुणी येईल, काय अफवा पसरतील. आता दादा, जशी तुमची अवस्था झाली त्या पक्षामध्ये, तशी आता सुद्धा काही उमेदवारांची तशीच अवस्था झाली. कानावर येत आहे काय काय आमच्या, सांगतो तुम्हाला मी. काय लय विस्तारानं बोलायची गरज नाही. म्हणजे मला तर असं वाटतंय की त्यांनी ठरवलंय कोणाला शिल्लक ठेवायचं नाही. उमेदवारी देऊन बी शिल्लक ठेवायचं नाही, नाकारून बी शिल्लक ठेवायचं नाही. सारखं कोणाच्या पायात अडकून मला असं वाटतं हे चित्र आता सुरू झालेलं आहे. त्यामुळं हा ट्रेलर सुरू झाला, आता अभी पिक्चर तो बाकी है. त्यामुळे अजिबात चिंता करू नका. महादेव जानकर साहेब सुद्धा आपल्या बरोबर आहेत. किरण, तुझं मनापासून अभिनंदन. तूही माझ्या विरुद्ध उभा राहिला होता, तुझं अभिनंदन. प्रवीण भैया उभं राहिले होते, तुमचंही अभिनंदन. यांनी निवड लढवली 3 वेळा, तुमचंही अभिनंदन. आणि तुम्ही सगळ्यांनी मला मतदान केलं, तुमचंही अभिनंदन. गमतीचा भाग सोडा, पण आपल्याला आता दिलखुलास किंतु परंतु मनात ठेवायचं नाही. माझा स्वभाव क्लिअर असतो सांगतो. मी त्यांना 2 महिन्यापूर्वीच बोललो होतो, ती बोलले भाषणामध्ये सांगतो. तर मी प्रत्येक कार्यकर्त्याला सांगतो, या माणसानं आपल्या करता धाडस केलंय. कुणाकरता केलंय? आपल्या सगळ्यांच्या करता. त्यामुळे आता आपली जबाबदारी आहे की ह्यांना अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जेवढे नगराध्यक्षाचे उमेदवार निवडून येतील त्या सगळ्या उमेदवारांमध्ये सर्वाधिक मताधिक्य जर कुणाला मिळालं असेल तर ते प्रदीप गारटकरांना मिळालं पाहिजे. या पद्धतीचं काम मित्रांनो आपण करू. बाकीच्या गोष्टी काही काळजी करू नका, सगळं होईल व्यवस्थित. कोण आलं, कोण गेलं, कुणी काय केलं, आता दम द्यायचं काम सुरू झालंय. कोण सांगतो तुझं हे बघतो, तुझं ते बघतो, काय कुणाला बघायचंय ते बघू द्या. आपण 3 तारखेला त्यांना बघू. त्यामुळं अधिक वेळ न घेता गपूरबाई, आपण सगळ्यांनी अतिशय छोट्याशा कालावधीमध्ये एवढा मोठा कार्यक्रम आपण इथं केला. आणि ज्या भीमा कृष्णा आघाडीची सुरुवातच सरस्वती नगरपासून झालेली आहे, तर मला असं वाटतं पुढचा प्रवास हा आपला अतिशय चांगला झाल्याशिवाय राहणार नाही. डॉक्टर कुठे आहेत आमचे? डॉक्टर पेशंटकडे गेले काय? डॉक्टर बी आपला भारी माणूस आहे बरं का. मगाशी बसले होते इथं, चर्चा झाली. कुठे भाईसाहेब? तर या सगळ्यांनी मिळून मला असं वाटतं आपण या पुढच्या काळामध्ये जे चिन्ह आपल्याला मिळेल त्या चिन्हाचा प्रचार हा आपण जास्तीत जास्त पद्धतीने आपण करूया, एवढंच आवाहन करतो. आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो. आणि आपल्या सगळ्यांच्या वतीनं प्रदीप दादांना एकच ग्वाही देतो की आपण प्रदीप गारटकर चिंता करू नका. सारं इंदापूर शहरच काय, पण इंदापूर तालुक्यातला स्वाभिमानी कार्यकर्ता हा तुमच्याकरता जीवाचं रान केल्याशिवाय राहणार नाही ही खात्री या ठिकाणी व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.